अमरावतीकरांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले। बऱ्याच वर्षांपासून ज्या गोष्टींची वाट होती ती म्हणजे अमरावती विमानतळ कधी सुरू होणार। शेवटी 16 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या विमानतळाचं लोकार्पण झालं आणि अमरावतीवरून पहिलं विमान मुंबईसाठी रवाना झालं। त्यासाठी सर्व अमरावतीकरांचे सिटी न्यूजच्या वतीने अभिनंदन। पण आता करूया मुद्द्याची गोष्ट। अमरावती विमानतळ सुरू झालं या बातमीने सर्वत्र आनंदाची लाट वाहत होती। मात्र हा आनंद किती दिवस टिकेल? आज अमरावतीचे नाव राष्ट्रीय स्तरावर तर पोहोचले आहे, मात्र किती दिवस? मुद्द्याची गोष्ट आहे ती म्हणजे अमरावती विमानतळावरून जाणाऱ्या विमानाची वेळ। सायंकाळी 4:15 विमान अमरावती विमानतळावर येईल आणि 4:40 ते मुंबईसाठी उडान घेईल। अमरावती विमानतळ सुरू होणे हे अमरावतीच्या औद्योगिक, शैक्षणिक, शेतीविषयक आणि आरोग्यविषयक विकासासाठी अतिशय उपयुक्त ठरले असं आपल्या सगळ्यांना वाटलं होतं। मात्र सायंकाळची ही 4:40 वेळ कुणाला सोयीची? ना व्यापाऱ्यांना, ना डॉक्टरांना, ना राजनीतिक नेत्यांना। मग ही वेळ काय मुंबईला जाऊन मजा मस्ती करणाऱ्या लोकांसाठी निश्चित करण्यात आली आहे? कारण या वेळेनुसार जर मुंबईला पोहोचलो तर तोपर्यंत सर्व शासकीय कार्यालय आणि इतरही ऑफिसेस पोहोचण्यापूर्वीच बंद झालेली असतील। मग या वेळेला मुंबईला जाऊन काय फायदा? म्हणजेच खिशाला जास्तीचा भुर्दंड लावणारी ही वेळ आहे। कारण रात्रीचं मुंबईला जाऊन मुक्काम करा म्हणजे खर्च आला आणि मग दुसऱ्या दिवशी काम करून परत या, त्यामध्ये दिवस जाईल तो वेगळा। विमान सेवा सुरू करण्यामागे महत्वाचा उद्देश होता वेळेची बचत। खरंच या वेळापत्रकामुळे वेळेची बचत होणार आहे का? की जास्तचा भुर्दंड हा खिशाला आणि माणसाला सुद्धा बसेल? याबाबत आम्ही काही व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, तेव्हा या वेळेबद्दलची थोडीशी नाराजी व्यक्त करत त्यांनी प्रशासनाकडे या वेळापत्रकामध्ये बदल करण्याची मागणी केली आहे। तसेच विमानतळ सुरू झालं फक्त या बातमीनेच आनंद मानायचा का, असेही मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले। अमरावती विमानतल से विमान सेवा शुरू हो गई है, उसके लिए बीजेपी सरकार का हम बहुत बहुत आभार मानते हैं। किंतु प्रशासन से हमारी ये रिक्वेस्ट है कि ये समय जो है वो बिल्कुल ही सूटेबल नहीं है। कारण कि शाम को अगर हम 4:50 यहाँ से कोई भी आदमी जाएगा और मुंबई 6:30-7 बजे पहुँचेगा तो कोई ऑफिस खुला हुआ नहीं मिलेगा, कोई यानी जाके सिर्फ सोना है और घर से दूर जाके सोने में कोई वो नहीं है। उसका समय ऐसा सुनिश्चित किया जाए कि सुबह यानी 7, 8, 9 बजे तक अगर विमान यहाँ से उड़ान भरता है तो वो समय सिर 11, 11:30 तक के मुंबई पहुँचेगा। उस समय किसी को मंत्रालय में काम है, कारपोरेटर ऑफिस में काम है या व्यापारियों को मार्केट में काम है, सब जगह वो सुबह 11 बजे से लेकर के दिन भर काम कर सकता है और शाम को 7-8 बजे वापसी भी कर सकता है। दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा विषय येतो तो या वेळापत्रकानुसार दिलेले आठवड्यातील दिवस। या विमान उड्डाणासाठी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे अमरावतीसाठीचे दिवस आठवड्यातून निश्चित करण्यात आलेले आहे। सोमवार आणि बुधवार आठवड्याची सुरुवातीचे दिवस असतात, मात्र शुक्रवार, जर शुक्रवारी मुंबईला जायचं म्हटलं तर शनिवार आणि रविवार नक्कीच शासकीय सुट्टींचा दिवस येतो आणि त्यामुळे हे 2 दिवस तिथे जाणे हा सुद्धा एक जास्तीचा भुर्दंड नागरिकांना आहे। ते 2 दिवस तिथे मोडतील। शुक्रवारी जाऊन मुंबईला कुठलंच काम होणार नाही, त्याचाही फायदा तिथे होणार नाही। त्यामुळे शुक्रवार हा वेळापत्रकात फायद्याचा नसणारा दिवस म्हणावा लागेल। म्हणजे आठवड्यातील फक्त 2च दिवस ही कामाची आहेत। जो इसका विमान का समय है वो समय है बहुत ही यानी ऑड समय हो गया है। वो समय सुबह होना चाहिए। सवेरे अगर ये 7, 7:30 बजे की उड़ान रही तो व्यापारी आदमी या डॉक्टर्स आदमी या इंजीनियर आदमी वहाँ जाके अपना काम करके और वहाँ से वही फ्लाइट रिटर्न शाम को रहे तो लोगों का समय और पैसा दोनों बचेगा और जिससे कि अमरावती और अमरावती के आसपास के तहसील प्लेसों को, अकोला जिले को, यवतमाल जिले को इस उड़ान का भरपूर फायदा मिलेगा। इसके साथ ही
किराए में भी रिजनेबल होना चाहिए। एक बहुत ज्यादा अति किराया रहा तो अति किराए का मतलब है कि अगर इनको आगे उड़ान नहीं चलाना है तो ये किराए की बढ़ोतरी बेहिसाब करेंगे, जो कि अमरावती कर वाले शायद मंजूर ना कर पाए या वो अफोर्ड नहीं कर पाए। इससे बेटर है कि इसका रीजनेबल किराए के साथ में इस उड़ान को नियमित रूप से करें तो ज़्यादा अच्छा रहेगा। सुबह का टाइम यहाँ से उड़ान का सबसे अच्छा है और रात में या शाम में वहाँ से रिटर्न का टाइम बहुत अच्छा रहेगा, जिससे कि 100% व्यापारियों का भी सहयोग मिलेगा और बाकी अदर कम्युनिटी का भी बहुत बड़ा सहयोग मिलेगा। त्यानंतर येतो विषय हा विमानाच्या तिकीट दरांचा। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उडान प्रकल्प चालू केला आणि त्या अंतर्गत उडे देश का आम आदमी या स्लोगन सहित त्यांनी सामान्य नागरिकाच्या खिशाला परवडणारे विमानाचे दर निश्चित करण्याचे एक आश्वासन दिले होते। इस देश की जो सुविधाएं अमीरों को प्राप्त हैं, वो मेरे देश के गरीब को भी मिलनी चाहिए। जो सामान्य व्यक्ति हवाई चप्पल पहन करके घूमता है, वो मुझे हवाई जहाज में दिखना चाहिए, ये मेरा सपना। मात्र ज्या दिवशी या विमानतळाचे उद्घाटन होते त्या पहिल्याच दिवशी अमरावतीवरून मुंबईकडे जाणाऱ्या विमानाचे दर 2100 प्लस जीएसटी असे 4000च्या आसपास होते। मात्र त्यानंतर हे दर 6800, मग 7000 आणि नंतर 8000 रुपयांपर्यंत याप्रमाणे वाढत गेले आणि विमानाच्या दराबद्दल नागरिकांची आरडाओरड सुरू झाली। आपल्या इथे सुरुवातीला त्यांनी फक्त 3च दिवस फ्लाईट सर्व्हिसेस दिलेली आहे। 3 दिवसामध्ये सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे 3 दिवस मुंबईकडे, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार मुंबईकडून अमरावतीकडे अशा प्रकारचे सर्व्हिसेस त्यांनी आपल्याला दिलेले आहेत। आणि टायमिंग सुद्धा जे आहे तिथून 2 वाजता विमान उडेल, इथे 4 वाजता पोहोचेल, 4 वाजता इथून विमान उडेल, तिथे 6-6:30 वाजता पोहोचेल, अशा प्रकारच्या त्या असल्या कारणामुळे दुपारचं विमान असल्या कारणाने तो पूर्णतः दिवस आपला मोडतोय। आणि त्यातल्या त्यात जे शुक्रवारी विमान आपण जर सर्व्हिस घेतली तर शुक्रवार, शनिवार, रविवार हे 3 दिवस आठवड्याचे आपण कोणत्याही प्रकारचा व्यवसाय किंवा पॉलिटिकल ॲक्टिव्हिटी, स्पेशली मुंबईला जाणाऱ्या लोकांचं जे अट्रॅक्शन असते ते मंत्रालयाला व्हिजिट देणे किंवा व्यवसायाकडे जाणे किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोणत्या मोठ्या हॉस्पिटलला पेशंट्सला घेऊन जाणे, यासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मला असं वाटतं हे 3 दिवस तर तसेच खराब झाले। उर्वरित 2 दिवसांच्या सर्व्हिसेस आपण घेऊन फक्त आठवड्यातील 4 दिवसच काम करू शकू, 2च दिवस काम करू शकू। त्यामुळे हे जर डेली फ्लाईट जर अवेलेबल झाल्या आणि दिवसाच्या सकाळला सुरुवातीला जर ह्या फ्लाईट्स आपल्याला जर मिळू शकल्या तर निश्चितचपणे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना, लोकांना, राजकीय लोकांना, शासकीय लोकांना आणि बिझनेस क्लासला त्याचा फायदा पण होऊ शकेल। ही विमानाचे दर सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारे आहेत का? अमरावतीवरून विमान सेवा सुरू होणे हे प्रत्येक अमरावतीकरांचं स्वप्न होतं। मात्र विमान सेवा तर सुरू झाली, पण त्या विमान सेवेचा खरंच अमरावतीकरांना फायदा होणार आहे का? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न सामान्य नागरिकांच्या माध्यमातून विचारला जातोय। मी प्रशांत कांबळे अमरावतीमधून बोलतो। आपल्या इथे जे अमरावतीमध्ये जे विमानतळ सुरू झालं हे सगळ्या अमरावतीकरांसाठी आनंदाची गोष्ट आहे आणि त्यासाठी त्यांचा जो टायमिंग जो ठेवलेला आहे सायंकाळचा विमानतळाचा हा एकदम अतिशय चुकीचा आहे। तो टायमिंग सकाळचा जर असला तर सगळ्या व्यापारी वर्गांना, त्याच्यानंतर शासकीय लोकांना त्यांना येण्या जाण्यासाठी सोयीस्कर राहील। डबल इंजिनच्या या महायुती सरकारने जरी अमरावतीला भेट म्हणून ही विमान सेवा सुरू करून दिली, मात्र याचा फायदा कोणाला? हे विमानतळ सुरू होण्याआधी याचे श्रेय लाटण्यासाठी बरेच राजनीतिक लोक पुढे आले। यामध्ये माजी खासदार नवनीत राणा, माजी खासदार अनंत गुळे, माजी आमदार सुनील देशमुख यांच्यासह बड्या राजनीतिक लोकांचे नावही चर्चेत होते। मात्र विमान सेवा सुरू झाल्यानंतर त्या अमरावतीकरांसाठी सोयीच्या कशा होतील याकडे लक्ष देण्यासाठी आता कोणीही पुढाकार घेत नसताना आपल्याला दिसते। अशा परिस्थितीत ही विमानतळ विना अडथळा सुरू राहील का? तुम्हाला काय वाटतं?